हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सगळ्यांना. प्राजक्ता जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. हे छान सकाळ झाली होती आणि सकाळी उठल्या उठल्या मी चहा घेऊन आधी हा छान बाहेरची ग्रीनरी सगळी एन्जॉय करते. हा आमच्या बेडरूममधला व्ह्यू आहे खिडकीतला. छान फुललेली फुलं, हिरवीगार पानं बघून दिवसाची सुरुवात केली ना की मन कसं प्रफुल्लित होतं. म्हटलं आजही तुमच्याबरोबर ही क्लिप शेअर करावी. आणि आज एकादशी होती तर त्यानिमित्ताने ज्ञानेश्वर महाराजांचं आळंदीचं इथलं दर्शन तुम्ही पण घ्या म्हणून मी तुमच्याकडे फोटो शेअर करते आहे. माऊलींचं रूप बघा किती सुंदर दिसतंय. एकादशी निमित्त छान फुलांची सजावट केली होती आज गाभाऱ्यामध्ये. घरातली पूजा पण आज आम्ही खूप मनोभावे केली होती. एकादशी निमित्त छान सुगंधी फुलं आणली होती दादरवरून. मोगरा, चाफा, आम्ही अगदी फुलवेडे आहोत त्यामुळे आम्ही जमेल तसे छान रंगीबेरंगी फुलं, सुगंधी फुलं देवाला वाहून आपलंही मन प्रसन्न होतं आणि देवही खुश होतात असं मला वाटतं. आणि दिवसभर मग देवांना असं फुलात बसलेलं बघून आपलंही मन तृप्त होऊन जातं. छान प्रसन्न दिवस जातो. त्यामुळे जमेल तसं आम्ही अशी सुगंधित फुलं आणत असतो केव्हाही. खूप छान वाटतं, मनालाही आनंद मिळतो. बघा आपले राम किती खुश दिसत आहेत. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. प्राजक्ता जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? आजचा दिवस खूप घाईगडबडीत चालला आहे आमचा. यांची आज सकाळी लवकर मीटिंग होती त्यामुळे सकाळी मला काही शूटच करता आलं नाही. आणि सगळं ते टी व्हीवर आशाताईंचं चालू होते, अंत्यविधी दाखवत होते, त्यांचं अंत्यदर्शन ते सगळं बघितलं आणि खूप उदास वाटत होतं. काय कुठे जावंसं वाटलं नाही, काय नाही. आणि ते आता माऊलींना तीच प्रार्थना करते की आशाजींच्या आत्म्यात सद्गती लाभो, हीच आमचं सगळ्यांतर प्रार्थना. तर असा दिवस सगळा घाईगडबडीत गेला. टी व्हीवर सगळं ते काय सगळं चालू होतं ते घडामोडी, ते पण आमचं सगळं लक्ष होतं. आज दिवसभर आशाजींचाच विषय घरामध्ये सगळा बोलला जात होता. जेन्युअनली खूप वाईट वाटत होतं की आपल्या घरातलाच माणूस गेल्यासारखं. आणि कालचा पण आम्ही जो आमच्यात परीने आई आणि मी दोघींनी मिळून जो आशाजींना ट्रिब्यूट दिला तो व्हिडिओला पण तुम्ही सगळ्यांनी खूप छान भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आणि आज संध्याकाळी तुमच्यासाठी मी आता एक झटपट रेसिपी शेअर करते आहे. आम्ही आज आलू परोठा चटणी असं करायचं ठरवलं आहे. तर मी कशी झटपट आलू परोठा बनवते त्याची मी क्विक रेसिपी तुमच्याबरोबर आता शेअर करते आहे. आलू परोठा करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला हवे तसे बटाटे अंदाजाने घ्यायचे, किती पराठे करायचे आणि ते असे हाफ कापून घ्यायचे आणि पाण्यात टाकायचे. आणि कुकरच्या शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. एक 3-4 शिट्ट्यांमध्ये छान बटाटे मस्त शिजतात. हे खूप मऊ पण नाही शिजले आणि कडक पण नाही, मीडियम असे. हे साईडला निधी भाजीची तयारी करत होती. तर आता हे छान आपले बटाटे शिजून निघाले आहेत. आणि आता त्याला ना आपण किसणीने असे किसून घ्यायचे, म्हणजे कसं एकसारखं आपलं सारण तयार होतं. मध्येच असं कडक येत नाही, मग लाटताना ना पराठा फुटायची शक्यता असते. म्हणून असं किसणीने आम्ही असं किसून घेत असतो. आता बटाटा सगळा उकडलेला किसून झाल्यानंतर मी त्यात आता कोथिंबीर टाकते आहे. त्यानंतर चाट मसाला टाकायचा आहे. आता हळद टाकली मी थोडी
आपल्याला जसा कलर आवडतो पराठ्याचा त्याप्रमाणे हळद ॲड करायची. लाल तिखट टाकले. आपल्या चव आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. थोडासा मी ठेवणीतला मसाला टाकला आहे. धणे जिरे पूड टाकते. नंतर साखर टाकली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी मी आलं लसूण पेस्ट टाकली आहे. आता हे सगळं मिश्रण आहे ना आपल्याला व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे. हे पहा मिश्रण कालवून तयार आहे. आणि असं लागलं पाहिजे, सुक्कं पाहिजे, एकदम ओलसर मिश्रण तयार होता कामा नये. आणि पीठ पण आपलं नेहमी पोळ्यांचं करतो त्यापेक्षा थोडं किंचितसं घट्ट करायचं. सैल पीठ मळलं तर लाटताना खूप त्रास होतो. आता आपल्याला जेवढे पराठे करायचे तसे त्याचे गोळे करून घ्यायचे आहे. आणि सारणाचा गोळा नेहमी पोळीच्या गोळ्यापेक्षा मोठा पाहिजे. हे पहा आता आम्ही पराठे करायला सुरुवात केली होती. आता लाटायचं कसं त्याचं पण दाखवते मी कसं घ्यायचं ते. पटापट पराठे एकाने लाटले एकाने शेकले असं आम्ही पटापट करून घेतले होते. हे पहा असं दुमडून घ्यायचं सारणमध्ये ठेवून आणि छान हाताने प्रेस करून घ्यायचं. एकदा सगळीकडे असं एकसारखं दाबलं ना की सारण शेवटपर्यंत मग पूर्ण शेवटपर्यंत पोळीत जातं आपल्या. आणि हे पहा एका बाजूने शेकण्यात चाललं होतं आणि पटापट लाटूनही घेतले. हे पहा शेवटपर्यंत सारण छान पोहोचतं व्यवस्थित भरलं की. आणि तुमच्या आवडीप्रमाणे तेल किंवा तूप लावून तुम्ही छानपैकी असे शेकून घ्यायचं की झाले आपले पराठे तयार. असे खमंग खुसखुशीत पराठे तयार आपले. इथे चटणीची तयारी मी करते. ओलं खोबरं घेतलं, जिरे, मिरची, कोकम घेतलं, मिरची, नंतर मीठ, साखर आणि किसलेलं आलं घेतलं. कोथिंबीर भरपूर घ्यायचे म्हणजे चव छान येते. आणि ते मिक्सरला फिरवून घेतली. आणि आता वरतून तडका देते मोहरी, हिंगाचा आणि कढीपत्ता टाकल्यानंतर. खूप छान झाली होती चटणी. मी चटणीत लसूण टाकायला अवॉइड करते. त्याचं लसूण उग्र नको वाटतं चटणीमध्ये, आमच्याकडे आवडत नाही म्हणून मी लसूण अवॉइड करते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. असा छान तडका वरतून द्यायचा आणि कालवून घ्यायची चटणी. तर आपली चटणी पण छान मस्त तयार झाली. इकडे निधी आपल्याला ना शिमला मिरचीची ही टिफिनसाठी भाजी आपण बनवू शकतो. त्याची पण मी क्विक रेसिपी लगेच शेअर करते. आता मोहरी आणि जिरं तडतडल्यानंतर हळद, हिंग, आपले ठेवणीतले मसाले, धणे जिरे पूड हे सगळं आपल्याला टाकायचं आहे. गॅस एकदम कमी ठेवायचा आहे, नाही तर मसाले जळू शकतात. आता निधी पण भाजी करण्यात एक्सपर्ट झाली तर ती म्हणाली मी पण एक क्विक रेसिपी शेअर करते. ती डब्यात नेहमी ही भाजी न्यायची, तिला खूप आवडायची. आता ती स्वतःच छान करते घरी. तिची फेवरेट भाजी आहे ही. कोथिंबीर टाकली ना फोडणीत की एक मस्त चव येते. म्हणून मी तिला ही सांगितली ट्रिक की तू कोथिंबीर थोडी फोडणीत आणि थोडी वरतून टाकायचं. तर ती पण आता छान फॉलो करते. आता हे सगळं मिश्रण आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि नंतर चवीनुसार शेवटी मीठ टाकायचं आहे. छान परतून घ्यायची भाजी. सगळं व्यवस्थित मिक्स झालं का बघायचं आणि मग वाफायला ठेवून द्यायची. आणि अक्षरशः एक 10 मिनटात भाजी तयार होते. म्हणजे सकाळी टिफिनच्या वेळेला ही भाजी टाकून साईडला पोळ्या करेपर्यंत भाजी 10 मिनटात तयार होऊन जाते. हे पहा. आणि डब्यात न्यायला अतिशय सोपी आणि रुचकर भाजी आहे ही. इकडे आमच्या साईडला पराठे सुरूच होते तोपर्यंत निधीने पण तिची रेसिपी शेअर केली.
आणि मस्त तिकडे मंडळी जेवायची पण तयारी करत होते. गरम गरम पराठे आता सर्व करायचे आहेत. हे पापू नाही तर तुम्हाला कसं लाटायचं दाखवते मी. शेवटपर्यंत असं छान लाटायचं, छान पातळ करायचं. प्रत्येकाला जशी आवडत तसं. काही लोकांना जाड आवडतात पराठे, काही लोकांना पातळ आवडतात. आपल्या इच्छेप्रमाणे आपण करू शकतो. पण एकदम पोटभरीचं होतं हे जेवण. फटाफट गरमागरम पराठे तयार होत आहेत. आणि त्यात अजून एक मजा झाली. हे मीटिंगला बाहेर गेले होते तर त्यांनी बाबांचे फेवरेट बाबूचा वडा बाबांना खूप आवडतो, पार्ल्यात ते गेले होते त्यांना, तर ते वडे घेऊन आले. तर तेच आम्ही हसत होतो की आता दोन एकसारखे मेनू झाले. तर तेच आई म्हणाले आता मी त्यांना खायला वडे देऊ की आलू परोठे देऊ. तर आता एक डिश आम्ही तयार केली आहे. बाबांना नेहमी आवडते तशी त्यांची डिश रेडी करून ठेवली आणि त्यांना आता विचारतो की आलू परोठे पण खाणार का. तर तेच आम्ही हसत होतो की अरे आज असं कसं काय झालं, एक साथ अचानक दोन आयटम झाले. या तुम्ही पण वडे खायला या, बाबूचा वडापाव. हे पहा आपला फायनल पराठ्याचा लुक. वाटते की नाही टेम्पटिंग. या मस्त तुम्ही सगळे जेवायला आमच्याबरोबर. पंजाबी मेनू झाला आपला. सो फ्रेंड्स, आता आणखी एक मजा झाली. आम्ही आलू परोठे केले हे यांना माहितीच नव्हतं. त्यांनी येताना बाबांच्या आवडीचे बाबूचे वडे पण आणलेत पार्ल्यातनं. तर सगळं डबल कॉम्बिनेशन झालं आहे. तर डबल धमाका आहे आमच्याकडे आलूचा. हो, बाबांनी एकदम सरप्राईजच दिला आम्हाला. हो, त्यामुळे आता जेवायला बसतो. त्याच्या आधी म्हटलं तुम्हाला एकदा बाय करून द्यावं. तर छोटीशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. चटणी, आलू परोठे आणि टिफिनसाठी निधीने जी शिमला मिरची याची भाजी केली कांदा टाकून, ती टिफिनसाठी फार मस्त लागते. ती नेहमी यायची डब्यामध्ये. हो, आणि ती त्यातच पनीर टाकून पण तुला आवडते ना? खूप छान लागते पनीर टाकून. माझे स्कूल फ्रेंड आणायची ती भाजी पनीर टाकून. मी घरी कशी पनीर बनवते एक दिवस तुम्हाला त्याचा पण डेमो देईल. मस्त पनीर त्यात कुस्करून टाकायचं त्या भाजीमध्ये, ती आणखी सुंदर लागते. आणि अगदी हलकी फुलकी असते, पचायला जड नाही. हो, एकदम छान आहे ती भाजी. तर अशा क्विक रेसिपी काही तुमच्याबरोबर शेअर केल्या आहे. आणि आजचा दिवस खूप गडबडीत केला. कसा दिवस गेला कळलं नाही. सकाळची संध्याकाळ झालेली. या आता जेवायला आमच्या. चला आता आम्ही जेवायला बसतो. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या नवीन फ्रेश विषयाच्या ब्लॉगवर. तो पण सगळ्यांना बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट.